यावर्षी 22 ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. या दिवशी बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं बळीराजा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात महोत्सव समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा बळीराजा महोत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेश पवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीच्या सुरुवातीला सचिव दिगंबर लोहार यांनी या बैठकीसंदर्भात माहिती देत बळीराजा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना उमेश पवार यांनी मागील 19 वर्ष लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या समतानगरीत बळीराजा महोत्सव हा समतावादी पूर्वजांचा आणि समतावादी संस्कृतीचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या विज्ञानवादी आणि समतावादी विचारांचा जागर करण्याची गरज लक्षात घेऊन आणि सध्याच्या अराजक सदृश्य वातावरणात राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागावी यासाठी यावर्षीचा बळीराजा महोत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरा करूया असं आवाहन पवार यांनी केलं. उपस्थित सर्वांनी त्याला अनुमती दिली. यावेळी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या लडाखमधील पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, भाई बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, बाबाराजे महाडिक, किरण गवळी, महेश जाधव, तेजस्विनी देसाई, सचिन घोरपडे, रामकृष्ण तांदळे, आनंदराव चौगुले, डॉक्टर माधुरी चौगुले, सर्जेराव चव्हाण, ॲडव्होकेट अभिषेक मिठारी आदी उपस्थित होते.